नमस्कार. Story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेले वर्ष झालं धनंजय मुंडे अनेकांच्या टार्गेटवर होते, मात्र काल विधान भवनामध्ये एक आमदार धनंजय मुंडे यांच्या गळा भेट घेतली. त्या आमदारांचं नाव आहे परिणय फुके. सर, काय सांगाल? गेले वर्ष झालं धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातं, मात्र काल तुम्ही त्यांची गळा भेट घेतली. धनंजय मुंडेजी नागपुरात आले, माझ्या गावी आले. ते माझे मित्रही आहे आणि ओबीसी चळवळीत अनेक वर्षापासून त्यांनी काम केलं आहे. विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून फार उत्तम त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही दोघांनी विधान परिषदमध्ये काम केलेलं आहे आणि आमची मैत्री फार जुनी आहे. ते नागपूरला आले, मला अनेक दिवसानंतर भेटले म्हणून मी त्यांची गळाभेट केली. आणि आज भलेही संकटाचा काळ असणार, थोडा अडचणीचा काळ असणार, ते निश्चितच धनंजय मुंडे वाघाच्या हिमतीचे नेते आहेत आणि निश्चितच ताकदीचे ते नेते आहेत. आणि जनतेचा संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावर प्रेम आहे. ओबीसी जनतेचा त्यांच्यावर प्रेम आहे. ते परत येतील हा मला विश्वास आहे. सर, ओबीसी बद्दल बोललात. ओबीसी सारखे अनेक ओबीसी महामंडळ आहे, पण या महामंडळांना निधी दिला जात नाही. त्यावर तुम्ही विधानसभेमध्ये बोललात, काय विधान परिषदेमध्ये बोललात, काय नक्की त्याच्यामध्ये सत्यता आहे? बघा असं आहे की ओबीसी महामंडळाने अनेक विकास योजना असतील, कर्जमाफीच्या योजना असतील किंवा स्कॉलरशिप असणार त्या सगळ्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मागणी केली होती. अर्थसंकल्पात त्याबद्दलची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. आता पुरवणी मागण्यामध्ये त्यात वाढीव निधी मागण्यात आली. पण अनेक ठिकाणी फार तुटपुंजी निधी वित्त विभागाने दिली होती आणि त्याच्या विरोधात मी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात ते लक्ष निर्देशन आणून दिलं. आणि या प्रकारचा जो अन्याय वित्त विभागाच्या माध्यमातून ओबीसी या महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांवर होत आहे, तो अन्याय कुठेतरी थांबला गेला पाहिजे म्हणून ही लक्षवेधी मी मांडली होती. आणि त्या संदर्भात मला आश्वासन माननीय अजितदादांकडनं सुद्धा आश्वासन मिळालं आहे की या ओबीसी मंत्रिमंडळाला, ओबीसी विभागाला मोठ्या प्रमाणात ते निधी देणार आहे. सर, दर वेळेस असं निधी जाहीर केले जातात, मात्र दिल्या जात नाहीत. आता ओबीसी महामंडळानंतर अनेक कंपन्या आहेत, 15-16 काहीतरी कंपन्या आहेत, 18 कंपन्या. 18 कंपन्या आहेत, मात्र निधी मात्र दिला जात नाही. आता या वर्षी सुद्धा 65 कोटी रुपये काहीतरी निधी काहीतरी ओबीसी महामंडळाला जाहीर झाले पुरवणी मागण्यामध्ये. मात्र ही येतील पैसे भेटतील नाही, OBC ला? 100% येतील. पण आमची मागणी ही जास्त मोठी होती. आम्हाला 1000 कोटी रुपयाची निधी पाहिजे होती. नुसतं 65 कोटी रुपये मिळालाय. आम्ही 1000 कोटीची मागणी केली. निश्चितच या पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ती निधी देणार आणि उरलेली निधी पुढच्या अर्थसंकल्पात देण्यात येणार, असं मला 100% खात्री आहे. तर ओबीसीवर कुठेतरी अन्याय होतोय का? एकीकडे बार्टीवर सारथींना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. ओबीसीचं साधं ऑफिस पण आहे. बार्टी सारथींना पुण्यामध्ये वगैरे काहीतरी ऑफिस पण भेटली मागे मध्यंतरी काळात. ओबीसींना तसे काही मोठे ऑफिस पण नाही. समान धोरणाच्या अंतर्गत हाय पॉवर कमिटीने असा निर्णय घेतला की भारती असणार, सारथी असणार, आदिवासी टीआरटीए असणार किंवा महाज्योती असणार, या चारही मंडळाला समान निधी वाटप करण्याचा त्या हाय पॉवर कमिटीने निर्णय घेतलेला आहे. आणि याचा विरोध मी मागच्या अधिवेशनातच केला होता. या अधिवेशनात त्या संदर्भातला विषय मी मांडला. हे तिन्ही चारही जे विभाग आहेत त्या जातीचे त्या प्रवर्गाची लोकसंख्या पाहून निधी वाटप झाला पाहिजे अशी माझी मागणी होती. अनुसूचित जमातीसाठी टीआरटी आहे, त्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात 9% आहे. अनुसूचित जातीची जी बार्टी आहे त्यांची लोकसंख्या 13% आहे. बाकी सारथी म्हणजे मराठा समाजासाठी सारथी स्थापना झाली आहे, त्यांची लोकसंख्या 16% आहे. आणि 52% असलेली ओबीसी समाजासाठी महाज्योतीची स्थापना करण्यात आली होती. आणि ह्या 52% वाला समाजाचं आणि 13 आणि 9% आणि 16% वाल्या समाजाचं एकाच सारखी जर निधी जर वितरित केली जाणार, तर हा मोठ्या प्रमाणात 52% वर असणाऱ्या ओबीसी समाजावर अन्याय आहे. आणि प्रत्येक समाजाला त्या समाजाची लोकसंख्येच्या याच्यावर निधी वितरित केली पाहिजे. जितकी निधी तुम्ही सारथीला देतात त्यापेक्षा किमान 3 पट निधी ही महायुतीला मिळाली पाहिजे, ही आमची मागणी होती. सर, अनेक वेळा महामंडळावरती टीका पण केल्या. हे महामंडळ हे पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करण्यासाठी असतात. महामंडळाचं अध्यक्षपद हे पक्षातील आपल्या लोकांना वाटण्यासाठी किंवा एक ऍडजस्टमेंट करण्यासाठी पक्षातील लोकांचं कुठंतरी काहीतरी ऍडजस्टमेंट करण्यासाठी असतं, असं बऱ्याच वेळा टीका केली जाते. बघा असं आहे की आमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्याच समाजाचे, सगळ्याच जातीचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते काम करतात.
अनेक वर्षापासून ते काम करतात आहे. अनेक नेते त्या समाजाच्या आमच्या ह्याच्यात काम करतात, जे पक्षामध्येही काम करतात आणि अनेक वर्षापासून समाजाच्या भल्यासाठी त्यांच्या जातीच्या, त्यांच्या समाजाच्या भल्यासाठी काम करतात. आता अशा लोकांना जर ते आमदार, खासदार नाही होऊ शकले, तर निश्चितच या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या समाजाची सेवा करण्याकरता, पक्षाचा वाढ करण्याकरता आणि आपल्या बाकी सगळ्या विषयाचं एक चांगलं काम करण्याकरता, महाराष्ट्रासाठी चांगलं काम करण्याकरता हे सगळे महामंडळाची स्थापना केली जाते आणि या प्रकारे त्यांना त्याचा अध्यक्ष बनून, ते सदस्य बनून निश्चितच ते त्या समाजाचं चांगलं काम करतात. हे होते आमदार परिणय फुके. ओबीसी बद्दल या अधिवेशनामध्ये आवाज उठवलेले एकमेव आमदार म्हणजे परिणय फुके आहेत. त्यांनी ओबीसीचे अनेक प्रश्न काल सभागृहामध्ये मांडली, विधान परिषदेत मांडली. तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. बघत राहा story.com. मी प्रकाश पाटील.